माजी खासदार संजय नाना काकडे हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती आहे, तर त्यांचे पुत्र विक्रम काकडे हे राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांचे विश्वासू जिवलग मित्र म्हणून मानले जातात. स्वाभाविकच विक्रम काकडे यांच्या उमेदवारीसाठी पार्थ सुरुवातीपासून आग्रही होते. त्यांच्या या भूमिकेला मुख्यमंत्र्यांचं देखील आतून पाठबळ मिळाल्याचं बोललं जातं. खरं तर राष्ट्रवादीत विक्रम काकडेंच्या उमेदवारीला विरोध होता. आपल्याकडे अनेक जण सक्षम असताना बाहेरचा उमेदवार का द्यायचा असा पक्षातील पदाधिकाऱ्यांचा सवाल होता. पण अखेर विक्रम काकडेंना पक्षात प्रवेश देण्यात आला आणि त्यांना फॉर्म भरायला देखील सांगण्यात आले. दुसरीकडे सुनील टिंगरेंनाही फॉर्म देण्यात आला, त्यामुळे एबी फॉर्म बाबत मोठा गोंधळ दिसला. पण तरीही काकडे यांचाच फॉर्म ठेवला जाईल असं दिसते. काकडे परिवार बांधकाम व्यवसायात आहे. अनेक नेत्यांशी पक्षांशी त्यांचे संबंध आहे, त्यामुळे त्यांच्या निवडीमागं अनेक अँगल दिसतात. अर्थात या निवडीतून पार्थ यांनी आपणच राष्ट्रवादी चालवत असल्याचं दाखवून दिलं. विक्रम काकडे यांची निवड कशी झाली, यातून पार्थ यांनी आपल्याकडेच राष्ट्रवादीची सूत्र असल्याचं सिद्ध केलंय का? यातून राष्ट्रवादी असंतोष निर्माण होईल का आणि तो हाताळणं पार्थ यांना जमेल का, हे जाणून घेऊया आजच्या भागात. नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोलबिंदास. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अनेक नावं चर्चेत होती. त्यात काकडे यांच्यासह माजी आमदार सुनील टिंगरे, विलास लांडे, योगेश बल, दीपक मानकर यांची नावं चर्चेत होती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार काकडे व टिंगरे या दोघांनीही अर्ज भरल्याचं दिसून आलं. पण अंतिमतः काकडे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर त्यांचे वडील माजी खासदार संजय काकडे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चांगले संबंध आहेत. काकडे आणि पवार कुटुंबातील जुने स्नेह संबंधही ही देखील उमेदवारी मागील एक महत्वाची पार्श्वभूमी मानली जाते. वास्तविक पार्थ पवार हे सुरुवातीपासून विक्रम काकडे यांच्या नावासाठी आग्रही होते. त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्यानं पक्षातील पार्थ पवार यांचं वाढतं वजन पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं दिसून येते. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या 2 विधान परिषद जागांपैकी रायगड मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना संधी देण्यात आली, तर पुण्यात विक्रम काकडे यांची निवड झाली. या दोन्ही उमेदवारांच्या निवडीत पार्थ पवार यांची भूमिका निर्णायक ठरली. अजित पवार यांच्या निधनानंतरनं राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वाचा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला होता. मात्र गेल्या काही महिन्यातील घडामोडी पाहता पक्षातील महत्वाचे निर्णय आता पार्थ पवार यांच्या सल्ल्याने किंवा पुढाकाराने होत असल्याचं चित्र दिसते. यापूर्वी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांचे प्रभाव क्षेत्र मर्यादित झाल्याच्या चर्चा होत्या. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही मुद्द्यांवर छगन भुजबळ यांच्याशी झालेल्या मतभेदांमधूनही पार्थ पवार यांनी आपली स्वतंत्र राजकीय भूमिका अधोरेखित केली होती. पक्षाच्या आर्थिक आणि संघटनात्मक बाबींमध्येही त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचं वाढतं महत्त्व स्पष्ट झालं होतं. आता विधान परिषदेच्या उमेदवारीच्या निर्णयातूनही आपण पक्षाचे पुढील वारसदार आणि निर्णायक नेतृत्व आहोत असा संदेश पार्थ पवार यांनी दिल्याचं मानलं जातं. काकडे कुटुंबियांचे बांधकाम व्यवसायात मोठं नाव आहे. संजय काकडे यांच्या पावलावर पाऊल ठेवत विक्रम काकडे यांनी व्यावसायिक क्षेत्रात स्वतःचं नाव निर्माण केले. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील त्यांची ओळख आणि स्थानिक पातळीवर संपर्क जाळंही मजबूत मानलं जातं. मात्र राष्ट्रवादीतून त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. पक्षवाढीसाठी काकडे यांचा काही उपयोग होणार नाही, त्यामुळे पक्षातीलच उमेदवारांना उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी पक्षातील नेत्यांकडून करण्यात आली होती. पण पार्थ पवार यांनी ही मागणी धुडकावून लावली. काकडे पिता पुत्रांचा पक्ष प्रवेश घडवत त्यांनी विक्रम काकडे यांचा रस्ता मोकळा केलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सारथ्य पूर्णपणे पार्थ यांच्याकडे गेल्याचं बोललं जातं. असं असलं तरी या निर्णयानं राष्ट्रवादीत नाराजी पसरल्याचं दिसतंय. हा असंतोष पक्षाला मारक ठरणार की पार्थ यांना तो दूर करण्यात यश मिळणार हे पुढच्या काही दिवसात कळेलच. सध्या राज्यसभेच्या जागेची ही चर्चा आहे. या जागेसाठी छगन भुजबळ यांचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत आहे. शरद पवार गटाने श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र काकडे यांचं प्रस्थ, विविध पक्षातील नेत्यांशी असलेली संबंध आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक लक्षात घेता काकडे यांची बाजू सध्या मजबूत म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.